नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रवीण देठे आपल्यासाठी नेहमीच अवजारे घेऊन येतो. शेतीविषयक लागणारी शेतकऱ्यांसाठी माहिती घेऊन येतो आणि तेच माहिती शेतकरी आपले मित्र ऐकतात आणि आपल्या चॅनलला फॉलो करतात, सबस्क्राईब करतात. त्यामुळे सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. तर आपण चला बघूया आता पॉवर विडर विषयी माहिती घेऊया. तर हे पॉवर विडर आज आपल्यासाठी घेऊन आलोय आणि ह्या पॉवर विडर विषयी जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. तर बघा, ह्यामध्ये हा डिझेलचा 13 HP चा पॉवर विडर आहे. ह्याची जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर पूर्ण माहिती तुम्हाला देतो. बघा, हे सेल्फ स्टार्ट आहे, ह्याला लाईटची सिस्टम दिलेली आहे, पुढं टेकायला चाक दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय डिझेलवर चालणार आहे. 1 लिटरला 1.5 तास ह्याला ॲव्हरेज आहे. आता पाठीमागं पाहिलं तर चॉकअपसर सिस्टम दिलेलं आहे, म्हणजे कुठेही भारतात अजूनपर्यंत शॉकअप सिस्टम नाही. म्हणजे जे व्यक्ती चालवणार आहे त्या व्यक्तीला कुठलेही व्हायब्रेशन होणे, कुठल्याही प्रकारचा त्रास होणे, त्यासाठी शॉकअपसर सिस्टम दिलेले आहे. आणि पाठीमागं हेवी पट्टे दिलेले आहे, जे पट्ट्या दिलेले आहेत ते पण हेवे. शिवाय सर्वात मोठं म्हटलं तर माहिती, हे टायर जे दिलेत ते सर्वात मोठे टायर दिलेत, म्हणजे कुठेही अंतर मशागतीमध्ये किंवा चालवत असताना तुम्हाला अडथळा येऊ नये आणि कुठेही घेऊन जायचं म्हटलं तर चिखलात वगैरे फसू नये, ह्यासाठी आपल्याला मोठे टायर आणि हेवी मशीन असं दिलेलं आहे. तर हे मशीन सबसिडी आहे का? ह्या सबसिडी पण मशीनला भेटते. साधारणतः 63,000पर्यंत ह्याला शासनाची सबसिडी आहे. टेस्ट रिपोर्ट आहे. ह्याची किंमत जर पाहायची म्हटलं तर फक्त आणि फक्त 85,000 आहे आणि 85,000मध्ये आपल्याला अशा प्रकारचं आऊत वखर येणार आहे. त्या प्रकारची लोखंडी चाकं 2 येणार आहेत. त्यामध्येच आपल्याला एक माती लावायचा रेझर पण येणार आहे आणि रोटावेटर, सेंटर रोटर येणार आहे. हे सर्व इम्प्लिमेंट आपल्याला येणार आहे. ह्याच्याबरोबर आता चालतं काय आणि ह्याचा वापर काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा वापर आपल्याला वीटभट्टीसाठी, चिखलणीसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर कुठं होतं तर भात शेतीसाठी होतं. सर्वात जास्त वापर म्हटलं तर शेतीसाठी ह्याचा होतो. शेतीमध्ये काय काय काम करतं तर शेतीमध्ये रोटरायचं असेल, फनपाळी, माती लावणी, वखरणी, डवरणी, रोटावेटर करणं, अशा बऱ्याच गोष्टी 33 प्रकारचे अटॅचमेंट ह्याला आपण जोडू शकता. ट्रॉली चालते, फनपाळी चालते, पेरणी यंत्र चालते, STP पंप चालतो, वॉटर पंप चालतो, अशी गिरणी चालते, पिठाची चक्की, आपला कडबाकुटी मशीन, हे पण अशा भरपूर ह्याला वस्तू चालतात. आणि ह्या मशीनविषयी पूर्ण तुम्हाला डेमोचे व्हिडिओ पण पाहायला भेटतील यूट्यूबवरती. आता ह्याच्याविषयी तुम्ही सर्व माहिती पाहिलीच. आता त्याच्यानंतर ह्याच्या पुढचं लहान मशीन आहे, ज्या शेतकऱ्यांसाठी बघा बैलाची जोडीची कामं करणारे ह्या सर्व मशीनी आहेत. तुम्ही कुठलीही मशीन घ्या, ही मशीन ही आपले लहान काम करण्यासाठी आहे. समजा बाग असेल तुमची, डाळिंबाची बागेची बुडं चालते, खुरपणी करायची असेल ऊसामधल्यात समजा प्लेन पट्टा आहे, त्यामध्ये तुम्हाला रोटर करायचं असेल तर 10 बायकाचं दिवसाला हे काम वाचवतं मशीन. आणि 1 लिटरमध्ये 1.5 तास चालतं. हे पेट्रोलवरती चालणार आहे. ह्याची किंमत ही खूपच कमी आहे. आता ह्याची किंमत जर पाहिली तर तशी फक्त आणि फक्त 30,000 किंमत आहे. आता याच्यामध्ये आणि काय काय अटॅचमेंट येणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो. ह्याच्याबरोबर एक रोटावेटर येणार आहे, त्यानंतर माती लावायचा रेझर येणार आहे आणि अशा प्रकारचे 2 आयर्न व्हील पण ह्याच्याबरोबर येणार आहेत. तर हे मशीन आपल्याला फक्त आणि फक्त 30,000ला बसणार आहे. आता ह्याच्यापेक्षा पुढचं जर मशीन म्हटलं तर हे आहे, हे लाईटवाला आहे. आता हे सेम दोन्हीची कंडिशन आहे. पुढे ह्याला स्टँड दिलेलं आहे, ह्याला चाक दिलं, ह्याला लाईट दिले, ह्याला लाईट दिलेलं नाही, म्हणजे ह्याला कुठं संध्याकाळचं न्यायचं म्हटलं तर लाईट वगैरे आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हे सगळं टॉपचं मशीन आहे. 55,000ची जे आपण ऑफरचा व्हिडिओ काढला होता तो ऑफरचं मशीन आहे. याच्याबरोबर अशी 2 आयर्न व्हील येणार आहेत. त्यानंतर असा आऊत वखर येणार आहे, रोटावेटर येणार आहे, रेझर येणार आहे. अशा प्रकारचा ह्याच्याबरोबर अटॅचमेंट येऊन पिस्टन, प्लग, रिंग सेट, पॅकिंग सेट असे पार्ट पण ह्याच्याबरोबर येणार आहे. मशीन बटन स्टार्ट आहे आणि या मशीनला महत्त्वाचं म्हणजे लाईट सिस्टम दिलेलं आहे. ह्यालाही 33 प्रकारचे अटॅचमेंट आपण जोडू शकता. तर याच्यामध्ये काय काय चालू शकतं? STP चालू शकतं, वॉटर पंप चालू शकतो, त्यानंतर आऊत वखर, पेरणी, वखरणी, डवरणी, ट्रॉली वगैरे सर्व साहित्य ह्याला चालू शकता, बसवू शकता. तर या मशीनचं काम अजून भात चिखलणीसाठी, वीटभट्टी चिखलणीसाठी होतं आहे, तुमचं ऊस खुरपण्यासाठी होतं आहे. रोटावेटर ह्या मशीनचा खूपच खोलपर्यंत घुसतो आणि चांगल्या पद्धतीचं रोटर होतं. या मशीनचं काम महत्त्वाचं म्हणजे काय तर रोटरण्यासाठी जास्त हिचा वापर होतो. आता ह्यातलं पुढचं मशीन हे पेट्रोलवरचं 1 लिटरमध्ये 1 ते 1.5 तास चालतं. सगळ्यात टॉपचं मशीन म्हटलं तर मी तुम्हाला कमी रेटमध्ये आणि जास्त फॅसिलिटी देणार. सर्व फॅसिलिटी ह्याला मिळणारच आहेत. तुमचं मशीन हे काय करणार आहे, STP पंप चालवू शकते, वॉटर पंप चालवू शकतं, आऊत वखर, पेरणी, वखरणी, डवरणी सर्व अवजार आपल्याला ह्याला चालवता येणार आहे. खुर्चीसुद्धा बसवायला चालवता येते.
आता या मशीन बरोबर काय काय येणार आहे ते पण सांगतो, ह्याची किंमत पण सांगतो. ह्याची 55,000 तुम्हाला लक्षात आली. तर याच्यामध्ये बघा हे रोटावेटर आहे. हा रोटावेटर येणार आहे प्युअर पोलादी पानाचा रोटावेटर आहे. जसं तुम्ही वापराल शेतीमध्ये तसं त्याला धार लागत जाणार असा रोटावेटर आहे. त्यानंतर आयर्न व्हील येणार आहेत, लोखंडी चाकं म्हणतो आपण त्याला. तर लोखंडी चाकंही ह्याच्यामधली ह्याच्यापेक्षा हेवी मॉडेलमध्ये येणार आहेत. त्यानंतर अशा प्रकारचं ॲडजस्टेबल म्हणजे चाकं असणारं ॲडजस्टेबल आऊत वखर येणार आहे. ह्याला तुम्ही पाहिजेल असं कस्टमाइज करून त्याला कोळपी जोडू शकता, फनपाळी जोडू शकता. त्यानंतर अशा प्रकारचा हेवी ड्युटी रेझर येणार आहे. तर हे मशीन चालतं किती? ह्याला 2 फॉरवर्डचे गेअर आहेत, एक रिवर्सचा गेअर आहे आणि हे सेल्फ स्टार्ट नाही, पण असे दोरीवरती ओढले की चालू होत आहे. ह्याच्यामध्ये पुढचं म्हटलं तरी स्टार्ट आहे, त्याच्याकडे आपण जाणारच आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याला चॉकअप्सर पण दिलेत, म्हणजे झटकं बसू नये हाताला म्हणून ह्याला चॉकअप्सर दिलेत. पाठीमागे एस टी पंप, वॉटर पंप बसवता येतो. हेच कुठं कुठं वापरता येतं. वीटभट्टीचे तुम्ही चिखल करण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर भात शेतीला चिखलणीसाठी वापरू शकता. डाळिंबीची द्राक्षाची बाग असेल किंवा अदर तुमच्या ऊसाच्या पट्ट्यामध्ये असेल रोटरायचं, त्यावेळेस रोटरण्यासाठी वापरू शकता. डाळिंबीची बोडं चाळायला साधारणतः 7 ते 8 रुपयाला एक झाड चाळतात. तर दिवसाला साधारणतः 7-8 हजार रुपये हे कमवणारी पण ह्याच्यावरती आहेत माणसं. तर हे मशीन ही भरपूर काम करते. ह्या मशीनची प्राईस जर पाहिली तर फक्त आणि फक्त 59,999ला हे पूर्ण किट भेटणार आहे. किटमध्ये आपल्याला एक रेझर हेवी ड्युटी येणार आहे. त्यानंतर आयर्न व्हील येणार आहेत. त्यानंतर हे आऊत वखर येणार आहे. त्यानंतर हे रोटावेटर येणार आहे आणि माती लावायचं रेझर. हे टोटल सर्व किट आपल्याला फक्त आणि फक्त 59,999ला ही ऑफर आहे. आता याच्यापेक्षा पुढची जर ऑफर पाहिजे असेल तर ही स्टार्टवाला आहे. सेमच मशीन आहे, फक्त स्टार्टवाला आहे. सांगायचा ॲव्हरेजचा विषय राहिला ह्याचा. 1 लिटरमध्ये 2.5 तास हे मशीन चालतं. सरासरी 2.5 तासाच्या ऐवजी 2 तास जरी धरले तरी खूप झालं. 1 लिटरमध्ये 2 ते 2.5 तास आरामात चालतं आणि खूपच ह्याला ॲव्हरेज आहे. भारतात कुठल्याही मशीनला ह्याचे एक तर ॲव्हरेज नाही. ह्याही मशीनला सेमच ॲव्हरेज आहे. दोन्ही मशीन सेमच आहेत, फक्त कंपनीमध्ये चेंजेस आहेत. ह्या मशीनला स्टार्ट दिलेलं आहे सिस्टम. फक्त याच्यामध्ये तुम्हाला शॉकअप सिस्टम पण पाहिजे तर वेगळी भेटेल. त्याची काही थोडीफार कॉस्ट असेल ती वेगळी राहील. तर ह्याही मशीनची प्राईस थोडीशी लमसम कमी जास्त थोडेफार फरकावर असेल. तर त्यानंतर त्याच्या पुढचं मशीन आहे. आपल्याकडे सर्व मशिनी आहेत, पण मशिनीमध्ये तुम्हाला जर समजा कमीतलं पाहिजे तर फक्त 30,000पासून स्टार्टिंग होते आणि आपल्याकडे 1.5 लाखापर्यंत म्हणजे 11 HP 13 HP असे वेगवेगळे व्हरायटीचे मशिनी आहेत. ह्या लाईनला बघू शकता तुम्ही. सर्व मशिनी सर्व मॉडेल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला जर पाहिजे असतील तर वेळात वेळ काढून येऊ शकता. सर्वांना इथं आल्यानंतर आपण सर्व माहिती देऊ शकत नाही, पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता, पाहू शकता आणि पाहिल्यानंतर आपल्याला कुठलं घ्यायचं आहे ते सिलेक्ट करू शकता. व्हिडिओमध्ये कसं सर्व माहिती देता येते. तुम्ही इथं आल्यानंतरही तुम्ही सगळ्याला सगळा वेळ भेटत नाही. तुम्हालाही वेळ नसतो, आम्हालाही वेळ नसतो. त्यामुळं आपली आल्यानंतरची जी भेट आहे ती गडबडीची धावपळीची असते. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भेटत नाही, तुमच्या काही विचारायचे प्रश्न लक्षात राहत नाहीत, आम्ही ते सांगायचं विसरून जातो. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली असते आणि अधिकचे डेमो पाहिजे असतील तर तुम्ही येऊ शकता. आपल्या कंपनीच्या समोरच एक डेमोसाठी आपण शेत ठेवलेलं आहे, थोडंसं डेमो काढण्यासाठी. तिथं आपण तुम्हाला डेमोही देऊ शकतो. आणि अधिकची काय माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करू शकता. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि रामकृष्ण हरी.